जॉईनच राहा. बोला, आवाज येतोय का? आपण मागच्या लेक्चरला स्टँडर्ड्स पाहिले होते, त्याचे कॅटेगरीज केल्या, डी ज्युरे, त्यानंतर डी फॅक्टो. तर त्या आजच्या लेक्चरचा पॉइंट आहे नेटवर्क सॉफ्टवेअर्स म्हणून. नेटवर्क सॉफ्टवेअर हा पॉइंट आहे. तर आता नेटवर्क आपण फर्स्ट जेव्हा लेक्चर घेतलं होतं, फर्स्ट लेक्चर नेटवर्किंगचं, तेव्हाच पाहिलं होतं कम्युनिकेशनसाठी टू ऑर मोर दॅन असतील कम्युनिकेट होत असतील, डेटा एक्सचेंज होत असेल तर त्याला आपण नेटवर्क्स म्हणतो. मग आता इथं पॉइंट आहे नेटवर्क सॉफ्टवेअर. मग नेटवर्क सॉफ्टवेअर काय पहा, द फर्स्ट कम्प्युटर डिझाइन विथ द हार्डवेअर ॲज द मेजर कन्सर्न and the software as an afterthought. This is no longer works. Network software is now highly structured. म्हणजेच काय सांगतोय आपण, नेटवर्क सॉफ्टवेअर is an equally important aspect of computer network. हा नेटवर्क सॉफ्टवेअर काय असा इक्वली त्याला हे केलेलं आहे कम्प्युटर नेटवर्क सारखंच. मग याच्यामध्ये नेटवर्क सॉफ्टवेअर हायली स्ट्रक्चर अँड ऑफ्टेन गव्हर्न चॉईस ऑफ हार्डवेअर असते. त्याचे काय केलं जातं हायली स्ट्रक्चर मध्ये पॉइंट्स केलेले. पहिला पॉइंट पाहिजे आपल्याला त्यातला प्रोटोकॉल हायरार्ची कशी असते नेटवर्क सॉफ्टवेअरची, त्यानंतर डिझाईन इश्यू फॉर द लेयर्स, कनेक्शन ओरिएंटेड अँड कनेक्शनलेस सर्व्हिस कशा डिफरन्शिएट केलेल्या आहे, आणि सर्व्हिस प्रिमिटिव्ह काय आहेत, आणि लास्ट पॉइंट आहे रिलेशनशिप ऑफ सर्व्हिस टू प्रोटोकॉल्स. तर पहिला पाहता प्रोटोकॉल हिरायचीज म्हणजे काय, एक स्ट्रक्चर फॉर्मॅट दिलेला आहे, लेयर बाय लेयर अटॅच करून वर्किंग कसं चालतंय. तर मग आता प्रोटोकॉल्सची डेफिनेशन काय आहे, जे स्टँडर्ड्स मध्ये पाहिली होती आपण. प्रोटोकॉल मीन्स काय, प्रोटोकॉल इज सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. मग काय केलं जातं, प्रोटोकॉल इज सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन कशासाठी, डेटा कम्युनिकेशनसाठी. मग याच्यामध्ये टू रेड्यूस प्रोटोकॉल हायरार्ची काय सांगते पहा, reduce the design complexity. Most networks are organized as the series of layers or level. बरेच नेटवर्क डेटा कम्युनिकेशनचे कसे ऑर्गनाइज केले जाते, एका सिरीज फॉर्मॅट मध्ये किंवा एक लेवल फॉर्मॅट मध्ये. एक टास्क कंप्लीट झाला तर नेक्स्ट फॉरवर्ड होते, परत दुसऱ्या लेअर का फॉरवर्ड होते ह्या वेळी. इच वन बिल्ड अपॉन द वन बिलो इट. एक बिल्ड झाला तर त्याच्यानंतर दुसरा, त्याच्या खाली तिसरा, अशी हायरार्ची डेव्हलप होतीये. नंबर ऑफ लेयर्स, नेम ऑफ इच लेयर, कंटेंट ऑफ इच लेयर अँड फंक्शन ऑफ इच लेयर डिफरंट. आपण म्हणणार आता एका याच्यामध्ये सपोज 4 लेयर आले, पहिल्या लेयरचं फंक्शन वेगळं असन, त्याचं नाव वेगळं असन, त्यानंतर तो काय करत असन नेटवर्क ट्रान्सफर करण्याचं जे काम करत असन कम्युनिकेट, त्याचं डिफरंट आहे परत आस्पेक्ट. परत दुसरा लेयर आला त्याच्यामध्ये पण काय असन, त्याचा नेम डिफरंट असन, कंटेंट ट्रान्समिशनचा वेगळा असन, फंक्शन वेगळ्या वेळी वर्क करत असन. म्हणजेच काय प्रोटोकॉल हायरार्ची मध्ये नंबर ऑफ लेयर्स, नेम ऑफ इच लेयर, कंटेंट ऑफ इच लेयर अँड फंक्शन ऑफ इच लेयर डिफरंट फ्रॉम कसं नेटवर्क टू नेटवर्क. लेयर n on one machine carries on conversation with layer n on another machine. आता एका मशीनवर n लेयर वर्क करत असतील आणि अनदर कन्व्हर्सेशन मशीनवर n लेयर, म्हणजे दोन मशीन मध्ये कम्युनिकेशन होते. द रूल्स अँड कन्व्हेन्शन्स यूज इन द कन्व्हर्सेशन्स आर कलेक्टिव्हली नोन ॲज लेयर n प्रोटोकॉल्स. मग तुम्ही जे डेटा एक्सचेंज, जे कम्युनिकेशन, जे नेटवर्क थ्रू वर्किंग करतात ते कशा थ्रू चालणार आहे, कलेक्टिव्हली प्रोटोकॉल थ्रू. याला आपण म्हणतोय प्रोटोकॉल हायरार्चीज. मग आता डायग्राम पहा, त्यांनी काय सांगितलं, असे आपण आता इथं 5 घेतले, नंबर ऑफ असतील, काहींचे 3 असतील, काही याच्यामध्ये 2 असतील, असे n अप टू असे इथं 5 ने डायग्राम घेतले. पहिला पाहता लेयर 1 याला एक प्रोटोकॉल आहे कम्युनिकेशन साठी, कुठे जातोय लेयर 1. ही इकडचा एक टास्क झालाय, हा आहे होस्ट 1 म्हणजे एक कम्प्युटर 1, दुसरा होस्ट 2 कम्प्युटर 2.
दोन्ही मध्ये डेटा एक्सचेंज ट्रान्सफर जे होत आहे लेअर 1 जातोय प्रोटोकॉल लेअर 1, याचं फंक्शन्स डिफरंट आहे. आता पहा, लेअर 1 आणि लेअर 2 एकमेकांसोबत कम्युनिकेशन असन त्या टास्कला आपण इंटरफेस म्हणतो. दोघांमध्ये कम्युनिकेट होत असन किंवा जी टास्क परफॉर्म होत असन त्याला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, इंटरफेस. सेम लेअर 2 टू लेअर 2 परफॉर्म होतंय अप टू कुठपर्यंत, 5 पर्यंत. हा झाला होस्ट 1 चा टास्क, हा झाला होस्ट 2 चा टास्क. मग काय सांगितलंय, लेअर 1 टू लेअर 2 मध्ये आला इंटरफेस, नंतर 2 टू 3 मध्ये सेकंड इंटरफेस, 3 टू 4 मध्ये त्यानंतरचा थर्ड इंटरफेस अप टू 5 पर्यंत. बिटवीन each pair of adjacent layer there is an interface. दोन्ही लेअर मध्ये जो ऍडजसन्स असतो त्याला आपण इंटरफेस म्हणतो. सेट ऑफ लेयर्स अँड प्रोटोकॉल इज कॉल्ड नेटवर्क आर्किटेक्चर. तुमच्यामध्ये नंबर ऑफ लेयर्स अँड प्रोटोकॉल्स आले कन्व्हर्सेशनला, 5 लेयर आले, 5 प्रोटोकॉल्स, याला आपण काय म्हणतो ह्या डायग्रामला, नेटवर्क आर्किटेक्चर. नंतर लिस्ट ऑफ प्रोटोकॉल यूज बाय सर्टन सिस्टीम, 1 प्रोटोकॉल पर लेयर. काय आलाय पहा, लेअर 1 घेतला, लेअर 2 घेतला, दोघांमध्ये एक प्रोटोकॉल आलं, म्हणजे लिस्ट ऑफ प्रोटोकॉल यूज होतात जेवढी सर्टन सिस्टीम असतील, 1 प्रोटोकॉल प्रत्येक लेअरला वापरला जातो, त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोटोकॉल स्टॅक. हा काय झालाय मधला पहा, लेअर 1 प्रोटोकॉल, लेअर 2 प्रोटोकॉल अप टू लेअर 5 प्रोटोकॉल, हा प्रोटोकॉल स्टॅक आहे. इकडे हा इंटरफेस आहे आणि दोघांमध्ये जे कम्युनिकेशन वगैरे चालतंय लेयर्स अँड प्रोटोकॉल त्याला काय म्हणतो, नेटवर्क आर्किटेक्चर. ही झाली प्रोटोकॉल हेरेची. पाहता सेकंड प्रोटोकॉल हॅरेची डायग्राम दिलेली आहे. काय झालंय, लोकेशन ए वरून तुम्ही सपोज तुम्ही तुमच्या फ्रेंडला मेसेज पाठवत असाल, तुम्ही एका लोकेशनला आहे, ज्याला पाठवताय तो दुसऱ्या लोकेशनला आहे, ते कन्सिडर केलं सपोज लोकेशन ए. सेकंड जो असेल त्याचं केलं लोकेशन बी. लोकेशन ए पासून तुम्ही काहीतरी मेसेज ट्रान्समिट करताय, तो कुठपर्यंत फॉरवर्ड होणार, लोकेशन बी पर्यंत. काय आला मेसेज, information from the remote translator, information from the remote secretary. त्यानंतर इथून गेलाय, म्हणजे एक मीडियम दिले कोणत्या वेनी वर्किंग होत आहे. द फिलॉसॉफर, ट्रान्सलेटर, सेक्रेटरी, आर्किटेक्चर सांगितलंय. सेम हे जे इथं लेअर फॉर्मॅट सांगितलंय, इथे काय केलंय, एक मेसेज दाखवून सांगितलंय. आणि त्यानंतरचा प्रोटोकॉल हॅरेची 3 पहा. कोणती एक डायग्राम कोणत्या वेनी काढले एक्झामला तरी चालेल किंवा समजण्यासाठी एक सफिशियंट आहे. 3 डिफरंट वेनी दिली आहे याची. आता इथं पहा, लेअर 1 2 3 4 5 लेयर्स आहेत. इथे चेक करा, लेअर 1 काय, सोर्स मशीन, म्हणजे तुम्ही इकडून मेसेज इकडे पाठवताय डेस्टिनेशनला, तुम्ही पाठवणारे असेल, तुम्ही झाले सेंडर्स, हा झाला सोर्स मशीन, इकडे जातो डेस्टिनेशन, तो झाला रिसिव्हर. मग ह्या वेनी काय होतंय, लेअर 1 मध्ये काय झालंय, सोर्स मशीन आपण इथून कन्सिडर केलंय, आपण सांगतोय सोर्स एक आणि डेस्टिनेशन एक. मग इथं पहा H2 H3 H4 M1 T2 हे तुमचे होस्ट, डेस्टिनेशन आणि टाइम फॉर्मॅट मध्ये दिलेले आहेत. आवाज येतोय ना सगळ्यांना? ठीक आहे. पहा आता लास्ट एक डायग्राम सांगितले आपण, सेंडर रिसिव्हर मेसेज आलेला कसा फॉरवर्ड होतोय. याच्यामध्ये पहा, टास्क इनव्हॉल्विंग सेंडिंग लेटर काय करतोय, वी यूज द कन्सेप्ट ऑफ लेअर इन आवर डेली लाईफ. आता त्यांनी सांगितलं लेअर आर्किटेक्चर, जे आपण सेकंड चॅप्टर मध्ये 7 लेअर घेतले, तर प्रत्येक लेअरला कसा ट्रान्समिट होतोय मेसेज, कसे त्याचे फ्रेम पॅकेट्स बनतात ते पाहणार आहोत. पण याच्यामध्ये पहा, आपण हे जे लेअर आर्किटेक्चर नेटवर्किंगचं पाहतो ते डेली लाईफ मध्ये पण यूज करतोय. पण एक्झाम्पल दिलेले इथं काय दिले पहा, कन्सिडर 2 फ्रेंड्स, 2 फ्रेंड कन्सिडर करा, हु कम्युनिकेट थ्रू पोस्टल मेल. जे पोस्टल मेल थ्रू कम्युनिकेशन होत आहे. तुम्ही आता एखाद्याला पहा, पूर्वीच्या काळी जी पोस्टल सर्व्हिस होती, तुम्ही रायटिंग मेसेज केलेलं पत्र त्याच्यापर्यंत कशा फॉर्मॅट मध्ये तुम्ही घेत होते पत्र कुठून तरी, त्याच्यामध्ये राईट करणं आता कोणी वापरत नाही, पण एक फ्लो त्याच वेळी आता नेटवर्क आर्किटेक्चर वर्क होत आहे. मग सेंडर काय आहे पहा, लेटर इज रिटर्न पुट इन इनव्हलप अँड ड्रॉप इन मेल बॉक्स. तुमचं काम काय तुम्ही सपोज सेंडर कन्सिडर केला, तुमचा फ्रेंड रिसिव्हर, तुम्ही काय करताय, एक लेटर घेताय, त्याच्यामध्ये काय राईट करायचं ते राईट करताय, की एनव्हलप मध्ये पॅक करून मेल बॉक्स मध्ये ड्रॉप करताय. पुढचं पोस्टलचं वर्किंग काय, लेटर इज कॅरीड फ्रॉम मेल बॉक्स टू पोस्ट ऑफिस. तुम्ही तुमच्या सपोज जिथं कुठं टाकला असेल तिथून पोस्ट ऑफिसला कलेक्शन होत आहे. त्यानंतर लेटर इज डिलिव्हर टू
कॅरीड बाय द पोस्ट ऑफिस. तिथपर्यंत आल्यानंतर काय होते पहा, द पार्सल इज कॅरीड फ्रॉम द सोर्स टू डेस्टिनेशन. मग इथं लेटर इज डिलिव्हर फ्रॉम कॅरीड टू द पोस्ट ऑफिस. तिथून कुठे जाते, लेटर इज कॅरीड फ्रॉम द पोस्ट ऑफिस टू द मेल बॉक्स पर्यंत जाते. आणि त्या जिथे ऍड्रेसवर दिला असेल पोस्ट ऑफिस पर्यंत गेल्यावर परत ते डिस्ट्रीब्यूट होते. आणि लेटर इज पिकअप रिमूव्ह फ्रॉम द इनोलॉप अँड रीड. त्यानंतर जो रिसिव्हर असेल त्याच्यापर्यंत भेटतोय. तो पिकअप केल्यानंतर काय करतोय, ते ओपन करून जे काय मेसेज असेल ते रीड करतोय. इथे एक्झाम्पल मग काय दिलंय, हे लोअर मग त्यांनी 3 कन्व्हर्सेशन झाले. तुम्ही लेटर लिहिताय, ते तुमच्या जवळचे जे काय असेल तुमचं पोस्टल मेल बॉक्स तिथे टाकताय, नंतर ते मेन पोस्ट सेंटरला जातंय, तिथून परत ते डिलिव्हरी साठी पोस्ट ऑफिसला त्याच्यापर्यंत जातंय, मग परत ते डिस्ट्रीब्यूट होते आणि मग फायनल रिसिव्हर पर्यंत भेटते. मग इथे 3 पॉइंट्स आलेत. मग त्यांनी सांगितलं डेली लाईफ मध्ये पण काय करतो, लोअर लेअर आलाय, मिडल लेअर आलाय, त्याच्यापर्यंत पोहोचला तो हायर लेअर आलाय. हे लेअर आर्किटेक्चर परफॉर्म होत आहे यावेळी. तसंच मग नेटवर्किंग मध्ये पण तुम्ही काय सांगता, इथं पोस्ट कन्सिडर केलं सेंडर रिसिव्हर. तुम्ही एखादा मेसेज पाठवणार असाल तर तुम्ही मोबाईलचं डिव्हाइस घेता किंवा कॉम्प्युटर घ्या, कोणत्या ऍप्लिकेशन थ्रू पाठवायचंय ते ऍप्लिकेशन ओपन करताय, त्याच्यामध्ये मेसेज टाईप करताय, टाईप केल्यानंतर सेंड करताय. तिथं डेटा नेटवर्क असेल तर त्याच्यापर्यंत जातोय, नसेल तर तो थांबतोय तिथं. त्यानंतर त्याला जेव्हा नेट कनेक्शन त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर ते ऍप्लिकेशन ओपन करतोय आणि तो मेसेज रीड करतोय. हे झालं तुमचा नेटवर्क लेअर हॅरेची. त्यानंतरचा पॉइंट आहे डिझाईन इश्यू फॉर द लेयर्स. डिझाईन इश्यूज कोणकोणते आहेत पहा. डिझाईन इश्यूज फॉर द लेयर्स मध्ये पहिला आहे ऍड्रेसिंग. त्या ऍड्रेसिंग मध्ये काय सांगितलेलं आहे, each layer needs mechanism for identifying senders and receiver. ऍड्रेसिंगचं काम काय आहे, जसं तुम्ही पोस्टचं कन्सिडर केला, पिन कोड प्रॉपर ऍड्रेस असेल तर ते रिसिव्हर पर्यंत जाते, नाही तर परत रिटर्न येतं. तर मग काय ऍड्रेसिंग मध्ये जे आपण डेटा कम्युनिकेट करणार आहे, ऍड्रेसिंगचं काम काय, each layer need to mechanism for identifying sender and receiver. आयडेंटिफाय करायचं आहे सेंडर अँड रिसिव्हरला. त्यानंतर आहे द रूल्स ऑफ डेटा ट्रान्सफर. डेटा ट्रान्सफरचा रूल काय आहे, जो आपण आधी पॉइंट पाहिले. डेटा ट्रान्सफरचा रूल काय आहे, सिम्प्लेक्स आहे का, हाफ डुप्लेक्स आहे का, फुल डुप्लेक्स आहे, हे चेक करणार. डिझाईन इश्यू फॉर द लेयर्स मध्ये पहिला काय, ऍड्रेसिंग, नंबरिंग करणार त्याला सेंडर रिसिव्हरला. त्यानंतर आपण डेटा कसा ट्रान्सफर करतोय, आपण 3 पाहिले होते त्याचे वेज, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. त्यानंतर एरर कंट्रोल, का सपोज काही एरर आला तर एरर कंट्रोल मध्ये काय काम आहे एरर कंट्रोलचं, एरर करेक्शन आणि एरर डिटेक्शन. ज्या एरर आले असतील ते करेक्ट करणे किंवा एरर फाइंड आउट करणे, डिटेक्ट करणे. त्यानंतर तुमचा फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोलचं काम काय पहा, द कम्युनिकेशन चॅनल्स मस्ट प्रिझर्व द ऑर्डर ऑफ मेसेज सेंट ऑन देम, डिसअसेंबलिंग, ट्रान्समिटिंग, देन रिअसेंबलिंग. फ्लो कंट्रोल मध्ये काय केलंय, कम्युनिकेशन चॅनल मस्ट प्रिझर्व काय करतात, तुमचं मेसेजचा ऑर्डर सेंड करताना कसं आहे, असं तुम्ही सपोज इन्क्रिप्शन डिक्रिप्शन फॉर्मॅट सपोज वापरत असतील, मग आलेला तो काय करणे, डिसअसेंबल करणे, तो ट्रान्सफर करणे, परत रिअसेंबल करून घेणे, हे काम आहे. मग नंतर जर तुमचा मल्टिप्लेक्सिंग, डिझाईन इश्यू लेअर मधला पॉइंट. मल्टिप्लेक्सिंगचं काय पहा, इनकन्व्हिनियंट or expensive to set up connection for each pair of communication process. तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मल्टिप्लेक्सिंग आणि डीमल्टिप्लेक्सिंग पाहिलं होतं, मल्टिप्लेक्सिंग आणि डीमल्टिप्लेक्सिंग काय गरज पडती पहा. मल्टिप्लेक्सिंग and demultiplexing need to be done share single communication channel among several unrelated conversation. This is required if it is expensive, inconvenient to the set up separate connection for each pair of communicating processing. हे काम करतोय. मग नंतरचं आहे राउटिंग. राउटिंग मध्ये काय करतोय, मल्टिपल पाथ्स बिटवीन. राउटिंगचं काय पहा, मल्टिपल पाथ्स बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन रूट मस्ट बी चूज. मल्टिपल तुमच्याकडे पाथ आहे, त्यातला आपण एक रूट चूज करणार आहे ट्रान्समिट करताना. मग राउटिंग इज अनदर डिझाईन इश्यू एक्झिस्टिंग मल्टिपल पाथ फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. याच्यामध्ये मल्टिपल पाथ एक्झिस्ट असतात, त्यातला आपण चूज करणार आहे कोणत्या थ्रू आपल्याला पाठवायचे. हे झाले तुमचे डिझाईन इश्यू. काय फर्स्ट इथं कन्सिडर करताना आपण एखाद्याला मेसेज पाठवताना त्याला आयडेंटिफाय करायचं, मग ऍड्रेसिंग पाहिजे.
त्यानंतर डेटा ट्रान्सफर कसा करतोय तर आपल्याकडे 3 वे आहे, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स. नंतर त्याच्यामध्ये काही एरर येत असतील तर एरर कंट्रोल, फ्लो कंट्रोल कसा आहे त्याचा कम्युनिकेशनचा. तुम्ही इन्क्रिप्शन तुम्ही सोबत एखाद्याला मेसेज पाठवताय, हाय पाठवताय, तुम्ही इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये पाठवला तर नेटवर्क काम काय होत आहे, इन्क्रिप्टेड मध्ये पाठवलं तर सपोज आता तुम्हाला पुढे आहे लास्ट चॅप्टर मध्ये इन्क्रिप्शन डिस्क्रिप्शन की सपोज हाय पाठवला +1 केला तर एच च्या ऐवजी त्याच्या पुढचं लेटर जातं, आय च्या ऐवजी त्याच्या पुढचं, मग गेल्यानंतर रिसिव्हरला मध्येच सपोज डेटा हॅक झाला तर त्याच्यापर्यंत रॉंग मेसेज जातोय, करेक्ट मेसेज पोहोचत नाही. मग आपण जेव्हा रिसिव्हर गेला परत आपल्याला काय करायचं आहे, डिक्रिप्ट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तो फ्लो कंट्रोल चेक करायचा. नंतर तुमचा मल्टीप्लेक्सिंग आणि नंतर तुमचा राउटिंग. मल्टिपल पाथ आहे त्यातला एक्झिस्टिंग चूज करायचा. हे झालं तुमचा डिझाइन इश्यू फॉर द लेयर्स. नंतरचा पॉइंट आहे तुमचा कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस सर्व्हिस. सर्व्हिस आहेत त्याचे 2 टाइप्स केलेले आहेत. फर्स्ट आहे तुमचा कनेक्शन ओरिएंटेड आणि सेकंड आहे कनेक्शन लेस. ह्याच्यामध्ये पाहता कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस मध्ये टू टॉक टू समवन यू पिकअप. आता सपोज कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस म्हणजे काय, कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे गॅरंटी टू डेटा ट्रान्समिट. आपण ज्याला पाठवतोय डेटा त्याच्यापर्यंत गॅरंटी असते, त्याच्यापर्यंत पोहोचतोय, तो आपल्याला रिटर्न एक्नॉलेजमेंट देतोय. मग आता कनेक्शन ओरिएंटेड फॉर एक्झाम्पल काय दिले पहा, टेलिफोन, तुमचा मोबाईल, तुम्ही एखाद्याला कॉलिंग करत असताना तर टेलिफोन सिस्टीम्स. आता तुम्हाला एखादा कॉल करायचा एखाद्याला तर पहिली त्याची प्रोसेस काय आहे, टू टॉक समवन. तुम्ही काय करणार, यू पिकअप द फोन, तुम्ही पहिला फोन घेणार, त्यानंतर ज्याला कुणाला फोन लावायचा त्याचा फोन नंबर डायल करणार, डायल द नंबर, टॉक त्याच्यासोबत बोलणार, and then hang up. हा काय झाला तुमचा, तुम्ही सपोज एखाद्याला फोन लावताय, फोन लावल्यानंतर त्याच्यापर्यंत लागला, त्याने रिसीव्ह केला तर तुम्ही काय करणार आहे, बोलणार आहे वगैरे, तोपर्यंत लागला नाही तर प्रोसेस रिपीट होईल, फोन लागत नाही, नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हे झालं तुमचं कनेक्शन ओरिएंटेड. गॅरंटी रिलायबल असतं. टू यूज कनेक्शन ओरिएंटेड नेटवर्क सर्व्हिस, द सर्व्हिस युजर फॉर फर्स्ट इस्टॅब्लिश द कनेक्शन. त्याचा पहिला टास्क काय, कनेक्शन इस्टॅब्लिश झाल्याशिवाय पुढची प्रोसेसच होत नाही. फोनच लागला नाही तर तुम्ही लगेच बोलायला चालू करता का, नाही. जोपर्यंत फोन लागत नाही, तो रिसीव्ह करत नाही, तोपर्यंत आपण काही बोलत नाही. मग कनेक्शन ओरिएंटेड काय, इट इज युजेस द कनेक्शन देन तुम्ही इस्टॅब्लिश केलंय, त्याच्यासोबत जे बोलायचे ते यूज केले कनेक्शन, नंतर तुम्ही रिलीज करता. तसं कनेक्शन लेस म्हणजे काय, तुम्ही पोस्टाने एखादी पत्र पाठवत असता, पोस्टल सिस्टीम म्हणजे अनरिलायबल, डेटा पोहोचतोय नाही पोहोचतोय, काही रिटर्न एक्नॉलेजमेंट भेटत नाहीये. तुम्ही काय करताय, पोस्टल सिस्टीम मध्ये पत्र घेताय, राईट करताय, एखाद्याला टाकताय, त्याच्यापर्यंत करेक्ट ऍड्रेस असेल तर पोहोचतंय. ही प्रोसेस नसेल तर हे आपल्याला कळत नाही. मग कनेक्शनलेस सर्व्हिस काय, इज मॉडेल फॉर द पोस्टल सिस्टीम. इच मेसेज कॅरी द फुल डेस्टिनेशन ऍड्रेस, इच वन रूट through the system independent of all the routers. When two messages sent to the same destination, first one sent will be first one to arrive. If first one is delayed, second one arrive first. With connection oriented service, this is not possible. हे कनेक्शन ओरिएंटेड पॉसिबल नाही. तुम्ही काही बोलले समोरच्याला, त्याचा रिप्लाय आला तर पुढे कन्व्हर्सेशन स्टार्ट होते. तसं पोस्टल सिस्टीम मध्ये तुम्ही सपोज लेटर पाठवत असाल, पहिलं पोहोचलंय का नाही, काय त्याला डिले झाला तर दुसरं पाठवलं, दुसरं अगोदर, म्हणजे कोणतं कधी पोहोचेल काय सांगता येत नाही. हे झालं अनरिलायबल. हे झालं 2 कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस सर्व्हिस. त्यानंतरचा पॉइंट आहे, आवाज येतोय ना सगळ्यांना, ठीक आहे. सर्व्हिस प्रिमेटिव्ह म्हणून पॉइंट आहे. सर्व्हिस प्रिमेटिव्ह मध्ये काय केलंय, आपले 2 सर्व्हिस पाहिले आपण आता. कनेक्शन ओरिएंटेड गॅरंटी आहे डेटा पोहोचण्याची, कनेक्शन लेस मध्ये अनरिलायबल आहे, डेटा लॉस होण्याची पॉसिबिलिटी आहे. समजले का कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस? बोला. कशामध्ये डेटा पोहोचण्याची पॉसिबिलिटी असते बरं, कनेक्शन लेस का कनेक्शन ओरिएंटेड? गॅरंटी कशामध्ये, कनेक्शन ओरिएंटेड. डेटा लॉस होण्याची कशात पॉसिबिलिटी आहे, कनेक्शन लेस, बरोबर. तर आता त्यानंतर पादाचे सर्व्हिस प्रिमिटिव्ह मध्ये
5 सांगितल्यात प्रिमिटिव्ह. आता जसं आपण बघा एखाद्याला फोन लावतो, फोन लावताना प्रोसेस कनेक्ट डिस्कनेक्ट ती त्याच वेळी त्याचे प्रिमिटिव्ह केलेत. फर्स्ट आहे तुमचा त्यातला लिसन, त्यानंतरचा आहे त्याला कनेक्ट, नंतर रिसीव, त्यानंतर सेंड आणि लास्ट आहे डिस्कनेक्ट. असे 5 प्रिमिटिव्ह केलेत. तर आता लिसन मध्ये काय, वेट फॉर अन इनकमिंग कनेक्शन, ब्लॉक वेट फॉर अन इनकमिंग कनेक्शन. याचं वर्किंग काय, लिसन मध्ये वेट करतो इनकमिंग कनेक्शन, कनेक्ट मध्ये कनेक्ट करतोय म्हणजे आपलं कनेक्शन इस्टॅब्लिश होते, मग इस्टॅब्लिश कनेक्शन विथ वेटिंग पेअर. आता इथं सपोज पहा, तुम्ही गुगल मीटला जॉईन होताय ना, तुम्ही जॉईन म्हणताय, समोरच्याने ऍडमिट केलं तर तुम्ही जॉईन होताय, तोपर्यंत वेटिंगला राहताय. मग कनेक्टचं काम काय करताय, इस्टॅब्लिश द कनेक्शन विथ वेटिंग फॉर पेअर. रिसीव, वेटिंग फॉर अन इनकमिंग मेसेज. त्यानंतरचा तुमचा सेंड, सेंड मध्ये काय, सेंड मेसेज टू द पेअर, तुम्ही मेसेज ट्रान्समिट करताय. आणि डिस्कनेक्ट म्हणजे काय, स्टॉप करतो कनेक्शन, टर्मिनेट द कनेक्शन. असे 5 सर्व्हिस प्रिमिटिव्ह आहेत. आणि सगळे आता केस सेन्सिटिव्ह नाही, कॅपिटल मध्ये वर्ड आहेत सगळे. आणि त्यानंतरचा पॉइंट आहे सर्व्हिस टू प्रोटोकॉल रिलेशनशिप. सर्व्हिस टू प्रोटोकॉल रिलेशनशिप, त्याच्यामध्ये पहा, द रिलेशनशिप बिटवीन सर्व्हिस अँड प्रोटोकॉल. द सर्व्हिस इज अ सेट ऑफ प्रिमिटिव्ह. आताच पाहिलेले प्रिमिटिव्ह कोणते बरं, सांगा बरं. प्रिमिटिव्ह 5 प्रिमिटिव्ह आहे. असं कन्सिडर करायचं, तुम्ही एखाद्याला फोन लावल्यापासून काय काय प्रोसेस करता. तुम्ही सेंडर एक असतो, रिसिव्हर, कनेक्शन इस्टॅब्लिश झालं तर कनेक्ट, तुम्ही काही मेसेज पाठवलं त्याच्यापर्यंत पोहोचलं, डेटा एक्सचेंज होतोय, तो ऐकण्याचं काम करतो, झालं लिसन. आणि सगळं बोलून झाल्यानंतर फोन स्टॉप करताय, तो झाला डिस्कनेक्ट. ह्या 3 लक्षात 5 आहेत काय, सेंड, रिसीव्ह, कनेक्ट, लिसन आणि डिस्कनेक्ट. आणि त्यानुसारच आपल्याला सर्व्हिस टू प्रोटोकॉल रिलेशनशिप काय ती पाहिजे आहे. तर सर्व्हिस इज अ सेट ऑफ प्रिमिटिव्ह. सर्व्हिस हे काय, सेट ऑफ प्रिमिटिव्ह म्हणजे आताच पाहिलेत 5 कोणते, सेंड, रिसीव्ह, कनेक्ट, लिसन आणि डिस्कनेक्ट. हेच काय केलं जातं, ऑपरेशन्स म्हणलं जातं प्रिमिटिव्हलाच. प्रिमिटिव्ह किंवा ऑपरेशन्स दॅट लेअर प्रोव्हाइड टू द लेअर अबोव इट. आताच पाहिल्याप्रमाणे द प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ, प्रोटोकॉलची डेफिनेशन लक्षातच राहिली पाहिजे, दोन पार्टच झाली पाहिजे. प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स काय आहे, गव्हर्निंग द फॉर्मॅट फॉर डेटा ट्रान्समिशन, द मिनिंग ऑफ द frames, packets, message that are the exchanged by the peer entities within a layer. आता याच्यामध्ये पहा, डायग्राम जी मग अशी आपण लेअर 1 लेअर 2 अशा ह्याची काढली होती. आता याला कन्सिडर काय केले पहा, लेअर के कन्सिडर केला, लेअर के पर्यंत यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन कशा थ्रू होतोय, प्रोटोकॉल्स. सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय लेअर के, तुम्ही एन पण कन्सिडर करू शकता, कोणता एक व्हेरिएबल घ्यायचा. इन्क्रीज होत असेल लेअर तर के प्लस 1. आता सपोज 5 आहे, लेअर 5 आहे, के म्हणजेच के ची व्हॅल्यू सपोज 5 आहे, 5 प्लस 1 केला तर इथं आला 6 लेअर, आणि 5 मायनस 1 केला डिक्रीजिंग व्हॅल्यू गेला तर इथं आला 4 लेअर. ह्या वेळी दोघांमध्ये रिलेशनशिप होती आहे. असे पॉइंट आहेत. नेटवर्क पॉइंट होता आपला आताचा, नेटवर्क सॉफ्टवेअर्स म्हणून. नेटवर्क सॉफ्टवेअर मध्ये पॉइंट पाहिले, प्रोटोकॉल हेरायचीज, त्यानंतर डिझाईन इश्यू फॉर द लेयर्स. डिझाईन इश्यू प्रोटोकॉल्स हेरायची मध्ये त्यांनी हेरायची सांगितली, प्रोटोकॉल्स कधी येतोय, इंटरफेस कधी येतोय, दोन्ही लेयर्स 1 लेअर 2 कम्युनिकेट होत असेल तर त्याला नेटवर्क आर्किटेक्चर म्हणतोय. डिझाईन इश्यूज फॉर द लेअर मध्ये आपण एक डेटा ट्रान्समिट करत असताना पर्टिक्युलर आयडेंटिफाय होत असेल त्याला ऍड्रेसिंग लागतोय, डेटा फ्लो कसा करणार आहे तर त्याचे 3 वे आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मल्टिप्लेक्सिंगचं काय काम आहे, रूटिंग, एरर येत असेल तर एरर कंट्रोल, राउटिंग हे पण पाहिले. कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे काय, रिलेबल, गॅरंटी असते डेटा पोहोचण्याची, त्यालाच एक्झाम्पल घेतलं टेलिफोन सिस्टीम. कनेक्शनलेस म्हणजे अनरिलायबल, गॅरंटी नसते, डेटा लॉस्ट होण्याची पॉसिबिलिटी असते, ते झालं पोस्टल सिस्टीम. त्यानंतर सर्व्हिस प्रिमिटिव्ह पाहिल्या, सर्व्हिस प्रिमिटिव्हलाच प्रिमिटिव्ह म्हणजे सर्व्हिस ऑपरेशन्स कोणकोणते आहेत तर 5 पाहिले, सेंडर, रिसिव्हर, त्याला कनेक्ट करणारा कनेक्ट, ऐकणारा समोरचा लिसन, नंतर टर्मिनेट करायचं असेल तर डिस्कनेक्ट. आणि लास्ट पॉइंट पाहिला, रिलेशनशिप ऑफ सर्व्हिस टू प्रोटोकॉल्स. समजले सगळ्यांना? ठीक आहे.
पहा, कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस आता सेकंड चॅप्टर मध्ये आपल्याला परत रिपीट लागणार आहे. त्याच्याविषयी आणखी थोडस सांगते. सोपंच आहे, समजलं असेल पण. आता कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस म्हणजे काय? इस्टॅब्लिश द कनेक्शन बिफोर द स्टार्टिंग द कम्युनिकेशन सिस्टीम. याचं मेन एम काय? कम्युनिकेशन चालू होण्याच्या अगोदर कनेक्शन इस्टॅब्लिश झालं पाहिजे. सरळ सरळ थिंक करायचं. आपण एखाद्याला सपोज कॉल करत असन, फोन डायल होण्याच्या अगोदर बोलायला तर स्टार्ट करणार नाही आपण. जेव्हा कनेक्शन इस्टॅब्लिश होईल, समोरचा हाय हॅलो म्हणून त्यानंतर आपण कम्युनिकेशन करेल. म्हणजेच की काय झाली? कनेक्शन ओरिएंटेड. When connection is established, जेव्हा कनेक्शन इस्टॅब्लिश होईल, we send the message or the information. तुम्ही त्याला काही जे बोलायचं असेल ते मेसेज पाठवणार, इन्फॉर्मेशन माहिती देणार आणि त्यानंतर स्टॉप झाल्यावर तुमचं बोलणं काय करायचं? का आपल्याला फोन स्टॉप करायचं. तसंच तो फोन चालू ठेवू शकत नाही. त्याला म्हणतो आपण रिलीज द कनेक्शन. कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस काय? मोर रिलेबल आहे. त्यानंतर वी कॅन सेंड मेसेज कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस इफ देअर इज अन एरर ऍट द रिसिव्हर एंड. एक्झाम्पल काय दिलं आपल्याला? आता सेकंड चॅप्टर मध्ये हे पाहिजे एक्झाम्पल. TCP ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि UDP एक पाहिजे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल आहे, तो येतो कनेक्शन लेस मध्ये. हे सेकंड चॅप्टर मध्ये पाहिजे आहे, लक्षात असू द्या. कनेक्शन लेस सर्व्हिस म्हणजे काय? इट इज सिमिलर टू द काय सांगितलं आताच पाहिल्याप्रमाणे पोस्टल सर्व्हिस आहे कनेक्शन लेस. इट कॅरी द फुल ऍड्रेस where the message letter is to be carried. Each message is route independently from source to destination. Order of message sent can be different. तुम्ही सपोज एखाद्याला 2 लेटर पाठवले असेल तर कोणता आधी पोहोचेल सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल काय दिलंय तर आपल्याला कायचं? UDP म्हणजे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. जसं तुम्ही आता ह्या फर्स्ट चॅप्टरच्या थिंकिंग मध्ये कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस समजण्यासाठी कनेक्शन ओरिएंटेड टेलिफोन सिस्टीम, कनेक्शन लेस असेल तर पोस्टल सिस्टीम, हे लक्षात ठेवा. पण आपण जेव्हा सेकंड चॅप्टर पाहणार आहे, प्रोटोकॉल थ्रू पाहणार आहे, त्यावेळेस कनेक्शन ओरिएंटेड आलं तर TCP प्रोटोकॉल लक्षात ठेवायचा आणि कनेक्शन लेस आलं तर UDP प्रोटोकॉल. आणि सर्व्हिस प्रिमिटिव्ह त्याच्या कोणत्या आहेत? आपण एक स्वतःला सेंडर कन्सिडर करायचं आणि ज्याला मेसेज पाठवायचा त्याला रिसिव्हर. मग दोघांमध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी होतात ते लक्षात ठेवायचं. सेंड, त्यानंतर रिसिव्ह म्हणजे फोन डायल अप करत असेल तो कनेक्ट, त्यानंतर होणार लिसन आणि फायनली होणार टर्मिनेट म्हणजेच डिस्कनेक्ट. हे असे 5 प्रिमिटिव्ह आहे. आणि लास्ट तुमचा रिलेशनशिप ऑफ सर्व्हिस टू प्रोटोकॉल मध्ये काय आहे ती पाहू. आत्ताच पाहिल्याप्रमाणे इन दिस सेशन काय लर्न करतो आपण? सर्व्हिस अँड प्रोटोकॉल आर रिलेटेड. आणि ते इम्पॉर्टन्स काय इथं पहा. ती डायग्राम नसेल समजली तिथं. युजर 1 म्हणजे एक सेंडर आणि रिसिव्हर कन्सिडर करा. युजर 1, दुसरा युजर 2. इथं काय करणार आहे? हा एखाद्याला डेटा पाठवित असेल, त्याच्याकडून परत रिटर्न येत असेल तर नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर लागेल त्याला. नेटवर्किंग पाहतोय, डेटा एक्सचेंज नेटवर्किंग थ्रू होत आहे आणि त्याला काय सर्व्हिस ऍक्सेस पॉइंट आहे. मग तुम्ही कोणती सर्व्हिस वापरताय? कनेक्शन ओरिएंटेड वापरताय का कनेक्शन लेस वापरताय? त्यानंतर याच्यामध्ये सर्व्हिस ऍक्सेस पॉइंट कोणता आहे, त्यामध्ये कोणते प्रिमिटिव्ह वापरताय? हे झालं तुमचे दोघांमधले रिलेशनशिप. आणि प्रोटोकॉलची डेफिनेशन परत एकदा रिपीट करते. प्रोटोकॉल काय? सेट ऑफ रूल्स दॅट गव्हर्न द फॉर्मॅट अँड मिनिंग ऑफ फ्रेम्स, मेसेज और पॅकेट्स दॅट आर एक्सचेंज बिटवीन द सर्व्हिस सर्व्हर अँड क्लायंट. सिंपल मध्ये प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन दॅट गव्हर्न द, कशासाठी डिझाईन केलं आहे? फॉर डेटा कम्युनिकेशन. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. इथं आपण थांबू. तुमचं नेक्स्ट लेक्चर होईल.